नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे गोमा वेदक विद्या मंदिर आणि कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळा येथील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना श्री समीर श्रीकृष्ण देशमुख आणि सर्व शिक्षकांच्या साह्यानं गरीब गरजू आणि होतकरू 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मोफत ड्रेसचं वाटप करण्यात आलंय। या प्रसंगी स्वर्गीय बाळशेठ देशमुख यांचे चिरंजीव श्री समीर देशमुख शाळा समितीचे चेअरमन श्री महेंद्र शेठ कसबजे, मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे, पर्यवेक्षक श्री महादेव लोकरे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रमुख श्री विनोद कोलवणकर, श्री सुहास वावेकर, श्री विनायक महाडकर, श्री महेश राठोड, सौ जयश्री मचे, सौ मोंढे, सौ दिव्या वडके व सर्व शिक्षक उपस्थित होते। सुरुवातीला स्वर्गीय बाळशेठ देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले। दरम्यान श्री रोहित भागवत आणि विद्यार्थ्यांनी सुंदर असे स्वागत गीत सादर केले। यावेळी गरीब गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना ड्रेसचं वाटप करण्यात आलं। यावेळी श्री समीर देशमुख यांनी विद्यार्थ्यांनी सक्सेसच्या पाठीमागे धावू नये, तर आपण आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे, म्हणजे सक्सेस आपल्या पाठीशी धावून येईल असा मोलाचा संदेश दिला। शाळा समितीचे चेअरमन श्री महेंद्र शेठ कसबजे यांनी देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे या कवितेचा संदर्भ देत श्री समीर देशमुख यांच्याकडे असलेल्या दानशूरपणाचं कौतुक केलंय। तसेच विद्यार्थी कल्याण मंडळ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वाचं साधन आहे। हे मंडळ विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन आणि संधी उपलब्ध करून देतं, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास होऊन तो एक यशस्वी नागरिक बनू शकतात, असं प्रतिपादन केलंय। मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे आणि श्री रोहित भागवत यांनी श्री समीर देशमुख यांचे आभार व्यक्त करत विद्यार्थी आपलं आणि संस्थेचं नाव रोशन करतील असा विश्वास दिला। कार्यक्रमाचं निवेदन श्री सुहास वावेकर यांनी केले। या प्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते। वेळ आम्हाला दिला त्याबद्दल धन्यवाद। आणि सर, तुम्ही खरोखर खूप चांगली माहिती सांगितली, त्यामुळे आम्हाला भविष्यात खूप काही म्हणजे आता आम्हाला याने आज करते म्हणजे तुम्ही आता आम्ही भावला त्या तुम्ही सांगतात की लक्ष हे करा आणि ती माहिती खरंच खूप मौल्यवान आहे आमच्यासाठी। ते थोडक्यात सांगतात पण आम्हाला सांगितलं त्याबद्दल धन्यवाद। आणि तुम्ही आम्हाला अशीच मदत करा आणि आम्ही सुद्धा म्हणजे तुम्ही दिलेले ते तुमच्या पैशातून आम्ही नक्कीच काहीतरी पुढे येऊन काहीतरी करू, या स्टेजवर येऊ आणि आम्ही सुद्धा म्हणजे भविष्यात देऊ। मी जस्ट दोन शब्द सरांचे आणि महेंद्र सरांचे आभार मानतो आणि मुलांना जस्ट एक छोटंसं म्हणजे उदाहरण म्हणा किंवा एक मार्गदर्शन म्हणून एक दोन शब्द बोलू इच्छितो। शिक्षण कुठच्याही प्रकारचं असलं तरी ते वाया जात नाही, हे नेहमी लक्षात ठेवा। तुम्ही ह्या शिक्षणाचा उपयोग पुढे जाऊन भले ती शेती असो, व्यवसाय असो किंवा तुमचा कुठचाही नोकरी धंदा असो, त्याच्यात तुम्हाला हे उपयोगीच येणार आहे, हे लक्षात घ्या। आणि सक्सेसच्या मागे धावू नका। आपला अभ्यास, आपलं कॉन्सन्ट्रेशन अभ्यासावर आणि जे आपलं ध्येय आहे की ह्या परिस्थितींना कुठली परिस्थिती असो, काही गरीब मुलं असतील, काही श्रीमंत असतील, पण कुठलीही परिस्थिती असो, कॉन्सन्ट्रेशननी तुम्ही तुमचा अभ्यास आणि जे ध्येय आहे ते पूर्ण करा। सक्सेस तुम्हाला आपोआप मिळेल, हे लक्षात ठेवा। हे गुरुमंत्र आहे, हे जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला आयुष्यात भरपूर म्हणजे संधी मिळतील, वेगवेगळ्या प्रकारचे जॉब ऑप्शन मिळतील, वेगवेगळ्या प्रकारचं तुम्हाला सगळं काही मिळू शकेल, ऑप्शन्स ओपन होतील। तर हीच मला जस्ट दोन शब्द बोलायचे होते। थँक्यू। सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी बाळशेठ देशमुख यांचे वडील स्वर्गीय प्रभाकर दादा देशमुख माझे आमदार यांनी या संस्थेचं रोपटं लावलं आणि ते रोपटं लावल्यानंतर त्याचं मोठं वृक्षात रूपांतर करायचं काम त्यांचे चिरंजीव समोर आपला फोटो असलेले आदरणीय बाळशेठ देशमुख यांनी उभं केलं। आणि उभं करत असताना पदवीची शाळा पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली उभी राहिली। तिथे स्वतःचा संसार, स्वतःचे व्यवसाय बाजूला ठेवून त्यांनी ती शाळा
6-7 महिने तिचं काम झालं, त्या कामावरती जाऊन लक्ष देऊन चांगल्या प्रकारची शाळा निर्माण केली आणि त्याची आज वटवृक्षाची फळं आज आपण तळा तालुक्यातील सर्व गोरगरीब वेगवेगळ्या स्तरातील सर्व विद्यार्थी घेत आहेत। याचा सार्थ अभिमान बाळासाहेब देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त मला वाटतो। त्यांच्या एका टाळ्या वाजवून स्वागत करा। आज बाळासाहेब यांचे चिरंजीव त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त गेली 7 वर्ष नाना तऱ्हेच्या वस्तू शाळोपयोगी विविध उपक्रम ते करत आहेत। त्यांच्या भगिनी रूपाताई देशमुख या सुद्धा या शाळेवरती लक्ष देऊन वेगवेगळ्या प्रकारची मदत या शाळेला करतात। कारण हे वडिलांचं झाड आहे आणि त्या वडिलांच्या झाडाच्या सावलीखाली न उभं राहता त्या झाडाला खत पाणी देण्याचं काम ते करत आहेत आणि ते आणखी कल्पवृक्ष कसा होईल याच्याकडे या 2 भावंडांचं लक्ष आहे। याचा तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी बोध घ्यायचा की जेव्हा आपण काहीतरी आपल्या शाळेत शिकतो त्या शाळेचं ऋण देणं लागतो आणि त्या ऋणातून दुसरी विद्यार्थी शिकू शकतात। जे आता माझ्यासमोर बसलेले आहेत ते देशाचे भावी नागरिक आहेत। उद्या यातला कोणतरी UPSC होईल, MPSC होईल, पोलीस दलामध्ये चांगला अधिकारी होईल, देशाच्या मिलिटरीमध्ये चांगला अधिकारी होईल। त्यांनी आपलं ऋण फेडायचं आहे। जसं यांनी हे शाळेच्या विद्यार्थ्यांना मदत करतात तशी तुम्ही पुढं त्यांच्या ह्याच्यावरती पावलावर पाऊल ठेवून आपण पुढे चाला अशी तुम्हाला विनंती करतो। यामध्ये 50 मुलं किमान आम्ही करत होतो। यावर्षी 67 मुलं झाली। 25 रुपयाची पण अजून जवळजवळ 50-60 मुलं होतील। त्या मुलांना खरोखर परिस्थिती नसते, त्यांचे आई वडील नसतात, घरामध्ये कमवतं कोण नसतं। एखादी आई मोलमजुरी करते आणि ती तिच्या मुलाला शिकवत असते। ती शिकवत असताना ड्रेस फी याच्यामध्ये मागं येतात, मग तिच्याकडे पैसे नसतात, मग ती कुठेतरी काढवड करते, कुठेतरी कर्ज घेते आणि मग एखाद्या सावकाराकडून तिने कर्ज घेतला असेल तर आता त्या महिलेची मजुरी 300 रुपये आहे, मग तो तिला 200 रुपये राबून घेतो। मी तुला 1000 रुपये दिले, तू 12 दिवस माझ्याकडे काम कर आणि 12 दिवस काम करून घेऊन तिथे 200 रुपये 1 दिवसाचे वाया जातात। मग अशासाठी विद्यार्थी कल्याण निधीमधून आपले सर्व शिक्षक आहेत तेही जमा करतात। शिक्षकांनी जवळजवळ मला वाटतं 70,000 रुपये जमा केले ज्युनियर आणि माध्यमिकचे। त्यात बहुसंख्य वाटा हे आपल्या समीर देशमुख यांनी उचललेला आहे आणि त्या निधीला विद्यार्थी कल्याण निधीसाठी 50,000 रुपये त्यांनी आपल्याला या ड्रेससाठी दिले। त्यांनी 15व्या स्कूलला सुद्धा भरपूर देणगी दिली, तळाशाळेला पण देणगी दिली। आम्ही म्हणतो देणाऱ्याचे हात 1000 दुबळी माझी झोळी, तर त्याचे देणाऱ्याने देत राहावे, देणाऱ्याचे हात घ्यावे अशा म्हणीप्रमाणे त्यांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभू दे आणि त्यांनी अशीच भरभरून मदत देऊ दे आणि तुमच्यातून पण आमच्यातून पण असे देणारे तयार होऊ दे, म्हणजे या शाळेचा नक्कीच कल्पवृक्ष बनेल असं मी करतो। आणि त्यांनी दिलेला ड्रेसचा तुम्ही त्यांना फर्स्ट पावती काय द्यायची आहे तर किमान फर्स्ट क्लासने पास व्हायचे आहे, ही त्यांना फर्स्ट पावती पाहिजे। नुसतं पास होण्यात काय मजा नसते की आपल्याला एखाद्याने ड्रेस दिला, आपण शाळेचा गणवेश आपण वापरतोय, त्यांचं नाव घेऊ ते जसं आर्किटेक्चर झाले तसं मीही पण तरी बनेल अशी तुम्ही मनात भावना निर्माण करा आणि चांगल्या प्रकारे शिका। तुम्ही शिकण्याच्या मागे ही संस्था आहे, अशी दानशूर व्यक्ती तुमच्या मागे आहे, तुम्ही कुठेही कमी पडणार नाही। आणि खोटं न बोलता की माझी खरंच परिस्थिती गरीब आहे की मी नुसता गरीब दाखवायचा आणि मोबाईल 15,000चा हातात वापरायचा तर ते चुकीचं ठरेल कुठेतरी, तर तुमची खरंच परिस्थिती नसेल त्यालाच आम्ही निकष लावून आमचे शिक्षक वर्ग शिक्षक आहेत ते निकष लावतात आणि ड्रेस देतात, वह्या देतात, पुस्तकं देतात। ज्यांच्याकडे चांगल्या प्रकारे आई वडील कमवत आहेत त्यांनी या यादीमध्ये नक्कीच येऊ नका, तर त्यांना भरभरून त्यांना दिलेलं आहे। तर ज्यांच्याकडे खरंच नाही त्यांनीच फक्त या
त्याचा लाभ घ्या अशी तुम्हाला विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, मी सदस्यांबद्दल बोलण्यापेक्षा मी ज्यांना अनुभवले त्यांच्याबद्दल बोलणं हे मला थोडंसं बरं वाटतं. कारण का अशी पातळी येते आणि स्मृती ठेवून जाते. 2 दिवसाची रमत गंमत 2 दिवसाची नाती. माणसाने पृथ्वीवरती जन्माला यायचं असेल तर फक्त कष्ट करा आणि मला ही उक्ती न वाढता ज्याप्रमाणे बाळासाहेब देशमुख मी पाहिले. मी बाळासाहेब देशमुखचा बऱ्याच वेळा ड्रायव्हर पण होतो. म्हणजे तसा ड्रायव्हर नाही, पण मी इथे शिकत असताना बाळासाहेबला काही फक्त मला गाडी येते. कुठेही बाळासाहेबला पनवेलला जायचं असेल, तटकरे साहेबांच्या वाढदिवसाला जायचं असेल, माणगावला कृषी खात्यात जायचं असेल तर ते फिरत मला बोलून घ्यायचे आणि मी बाळासाहेबला घेऊन जायचो. अतिशय मन मिळावू, अतिशय चांगल्या स्वभावाचे आणि वेळ प्रसंग आला तर एकदम कणकण मोडलेल्या वाळ्या लाकडासारखं सुद्धा बोलणारे स्पष्ट व्यक्ती म्हणजे बाळासाहेब देशमुख होते. बाळासाहेब देशमुख या शाळेचे अध्यक्ष होते. मित्रांनो, बाळासाहेबच्या घरी ट्रक होती, ट्रॅक्टर होती, जीप होती. बाळासाहेब देशमुख स्वतः फिटर म्हणून त्या गाड्यांचं काम करायचे, स्वतः मशीन खोलायचे आणि त्या गाड्या स्वतः दुरुस्त करायचे. एवढं कष्ट करणारी ही व्यक्ती एवढं मोठं होऊन गेली आणि या शाळेचं जे रोपटं लावलं होतं त्या रोपट्याचं त्यांनी वटवृक्षामध्ये रूपांतर करण्यासाठी या शाळेमध्ये पोषण आहार सुरू झाला सर्विसे. त्यावेळेस बाळासाहेब स्वतः बरमुडा टी शर्ट आणि वाहन पडत्या पावसात लाकडाने भरलेला ट्रॅक्टर या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ते आणून देत होतो. तेही फ्रीमध्ये. त्यांच्या दुकानात गेला तर त्यांच्या भोवताली 4-5 छोटे खाद्यपदार्थ असायचे. तेही त्यांनी स्वतःच्या शेतात पिकवलेले पदार्थ असायचे. आणि कोणीही गेला की शेत त्याच्या हातावरती 4 का महिना ते पदार्थ खायला द्यायचे. म्हणजे अतिशय दातृत्व म्हणावा गेलेला अशा व्यक्ती या ठिकाणी. दान करणारे भरपूर आहेत, दातृत्व भरपूर लोकांकडे आहे, पण पुढे करावं तर त्याच्यासाठी पात्र आहे, सत्पात्र लागतं. सत्पात्रावरती जर दान केलं तर नक्कीच ते यशस्वी होतं. असं काम त्यांचे चिरंजीव पुढे करत आहेत. खरोखर मी तुम्हाला धन्यवाद देतो साहेब. या शाळेच्या विद्यार्थ्यांना तुम्ही इतकं मोटिवेट केलेलं आहे की हे विद्यार्थी तुमचा आदर्श घेऊन नक्कीच तुम्ही केलेल्या ज्या मदतीचा ते उपकार करून चांगल्या प्रकारे पास होतील अशी मी तुम्हाला विद्यार्थ्यांच्या तर्फे ग्वाही देतो. आणि इथून पुढे तुम्ही आमच्या पाठीशी राहावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व मुलांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि आज देशमुख हे नावच असं आहे की खरोखर ते त्यांच्यासारखं दातृत्व हे फार कमी लोकांकडे असतं आणि त्यांचा परिवार आणि माझे संबंध खूपसे आहेत. मी नेहमी त्यांच्याकडे जात असतो आणि त्यांची सर्वच फॅमिली अतिशय प्रतिभावान आहे, हुशार आहे आणि आपण जिथे आलो, जिथनं आपण उगवलंय त्या मातीशी नातं ठेवणारी अशी ही मंडळी आहे. त्यामुळे समीर देशमुख यांना लहानपणापासून मी बघतोय. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी लहानपणी त्यांच्याकडे बर्फ आणायला जायचो. त्यांच्याकडेच फक्त एक फ्रीज होता आणि मोठा तांब्या मुद्दाम घेऊन जायचो. म्हणजे मी मुलांना सांगतो की तळ्यामध्ये तेव्हाची परिस्थिती काय होती आणि आजीने त्या बर्फ तिला भरून तांब्यावर की आम्हाला एवढा आनंद व्हायचा की बाबा भरपूर बर्फ मिळाला आणि तो आम्ही धावत घरी मग लिंबू सरबत किंवा मे महिन्यात असं करायचं. तेव्हापासून त्यांचं घर हे अतिशय दातृत्व करणारं आहे आणि त्यांनी आपल्याला हे सगळं शाळेसाठी जे करतात त्यांची कुठेतरी प्रामाणिक इच्छा आहे की जे दान आहे हे सत्पात्री लागलं पाहिजे असं म्हटलं जातं. म्हणजे नुसतं दानाची सुद्धा ती परीक्षा आहे, ते तुम्ही योग्य ठरवाल, आपण ते योग्य ठरवू ही आपल्यावर सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण केलेलं जे दान आहे, आपल्याला जे मिळालेलं आहे त्या मिळाल्याचं सार्थक त्यांना खूप आनंद वाटला पाहिजे, त्यांना खूप आपण काय म्हणू समाधान वाटलं पाहिजे की अरे मी माझ्या या सर्व विद्यार्थ्यांना योग्य असं दिलेलं आहे गणवेशसाठी आणि त्याचं नक्कीच आपण कुठेतरी मेन्शन केलं पाहिजे आणि आपण त्याचा अभ्यास करून आपण ते म्हणाले तसे की तुम्ही सक्सेस तुमच्या पाठीमागे येईल, तुम्ही सक्सेसच्या मागे धावू नका, कॉन्सन्ट्रेट करा की जे आता आपल्याला खूप महत्वाचं आहे. एकाग्रता होणं हे फार हल्ली कठीण झालंय कारण एवढी आपली मनाची चलबिचल अवस्था आहे की आपण एका ठिकाणी शांत बसू सुद्धा शकत नाही, सतत चळवळ वळवळ चालू असते. म्हणून
कॉन्सन्ट्रेट होणं हे महत्त्वाचं आहे. नक्कीच सर, आपण परत आपल्या संस्थेमध्ये असंच या आणि सर्वांच्या सहकार्याने आपण चांगले उपक्रम आपण पार पाडूया. धन्यवाद. आपल्याला चेअरमन साहेबांनी सांगितलं, खरं तर त्यांनी व्यवसायाची सुरुवात करत असताना मुंबईसारख्या ठिकाणी जे मोठमोठे ग्रुप आहेत की जे वेगवेगळ्या प्रकारचे बिल्डिंग किंवा प्रोजेक्ट्स तयार करतात, अशा विविध प्रोजेक्ट्समध्ये त्यांनी काम केलं. सुरुवातीला अगदी लोढा ग्रुपमध्ये ते होते, त्यानंतर शास्त्रोजी बालाजी ग्रुपमध्ये होते आणि आता अदानी ग्रुपमध्ये ते काम करतात. म्हणजे अशा मोठमोठ्या ग्रुपमध्ये काम करणारे आपल्याच गावातले असं मी आपल्या समोर आहे आणि खरोखरच आदर्शवत असं व्यक्तिमत्व आपल्या समोर आहे. एकदा जोरदार टाळ्या आपण सामान्य जनतेचा बुलंद आवाज. सत्य पोलीस टाइम्स.